तीर्थखुर्द, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील उन्नती महिला दूध संकलन केंद्र उभारून स्वतःचा नवीन असा अभिनव व्यवसाय निर्माण करणाऱ्या सौ सुरेखा सुभाष कानडे या संघर्षशील महिलेची ही यशोगाथा। 2019 मध्ये 15 महिलांचा आम्ही एक ग्रुप तयार केला, त्याचं नाव उन्नती महिला दूध उत्पादक गट आहे। आमच्या गावामध्ये डेअरी नव्हती, तर लहानसहान शेतकरी महिला आहेत आमच्या 15 गटातल्या महिला। त्यांचं स्वतःचं शेत 1 एकर 2 एकर करून एखादं जनावर त्यांनी सांभाळत होते। तर त्यावेळेस मग आमच्या डोक्यामध्ये असं कल्पना आली की बाबा आपण ह्याच महिलाला घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे। आम्ही आपलं अभियानाला उमेद अभियानातून कर्जाची मागणी टाकली। मग त्यावेळेस आम्हाला पहिलं आर्थिक एक 15,000चं भांडवल मिळालं होतं। तर त्या 15,000च्या भांडवलामध्ये आम्ही काय केलं की व्यवसायाला सुरुवात केली। जर आता वयस्कर एखादं कुटुंब असेल, त्यांचे मुलं बाळ मुंबई पुण्याला राहत असेल, तर त्यांच्या दुधाला संध्याकाळी खेडेगाव असल्यामुळे मार्केट नव्हतं आणि सकाळच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं दूध असल्यामुळे कोण कोणाचं दूध विकत घ्यायचं असा प्रश्न यायचा। मग त्यावेळेस आमच्या मनामध्ये गुंतलं की आपण एक डेअरी स्थापन करावी। तर मग आम्ही काय केलं की उत्पादक गटाची एक डेअरी स्थापन केली। डेअरी स्थापन केल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला अडचणी यायला लागल्या, गावातून असे प्रश्न यायला लागले की बाबा महिलांची डेअरी चालू केली, पेमेंटचं काय होणार। अगोदर आमच्या गावामधलं दूध तुळजापूरच्या एका डेअरीने घेऊन गेलेलं होतं, तर 8-8 दिवसाचं पेमेंट त्यानं चुकवलेलं होतं की लोकांचा विश्वास बसत नव्हता की पेमेंट ह्याने देतील का महिला। असं म्हणल्यावर मग आम्ही एक संकल्प असा केला की प्रत्येकाच्या घरी जायचं आणि एक अभियानाची आपल्या ओळख करून द्यायची आणि अभियानातून एक व्यवसाय महिलांनी तयार केला असं त्यांना सांगायचं। तर त्यावेळेस आम्ही असं केलं की 1 लिटर त्यांना घातलं आणि 1 लिटर आमच्या ज्याचं 2 लिटर दूध आहे तर 1 लिटर तुम्ही गवळ्याला घाला आणि 1 लिटर आमच्या डेअरीला आणून घाला। का तर त्यातला आणि ह्यातला फरक काय ही बघा। तर ज्यावेळेस आम्ही दूध चालू केलं तर 28 रुपयानं गवळी घेऊन जात होता 1 लिटरला म्हशीच्या। तर त्यावेळेस आमच्याकडे 35 रुपये 40 रुपये रेट त्या शेतकऱ्याला पडत होता। त्यांना क्लिअर खट पावती जायची, त्यांचं पेमेंट 10 दिवसाला त्यांच्या खात्यावर पडायचं। तर 10 दिवसाचं त्यांनी दूध घातल्यानंतर ज्यावेळेस त्यांना विश्वास बसायला लागला की मग त्यांचं पूर्ण दूध आमच्या डेअरीला यायला लागलं। पण आमच्याकडे सवय कशी लागलेली आहे, आम्ही दूध घाला आणि 10 दिवसाला पेमेंट घ्या, आमच्याकडे उचल नाही मिळणार, कारण उचल द्यायची बी नाही, लोकांचा रुपया बुडवायचा बी नाही, असं एक आम्ही व्यवहार ठेवलेला आहे चालू। जी पहिल्या वर्षी जी कस्टमर माझा डेअरीला सलग झालेला आहे, तर आज 3 वर्ष झालं ती कस्टमर तुटला नाही। पण शक्यतो अजून तर 1 रुपया पण आम्ही शेतकऱ्याचा 3 वर्षात रुपया बुडविला नाही, कोणाची तक्रार आली नाही, असा आमचा हा व्यवहार। आणि पेमेंट कसं होतं आम्ही की तर पूर्ण महिलांच्याच नावावर त्यांचं दूध जमा होतं। उन्नती दूध संकलनामुळे आज ग्रामीण भागातील अनेक महिलांचे बँक अकाउंट ओपन झाले आहे की त्यांचं बँकेत अकाउंट असलं पाहिजे। आमचा एक नियम, जर अकाउंट नसेल तर 10 दिवस जे आपले चालू सुरुवात झालेल्यापासून 10 दिवस जे असते ते 10 दिवस होईपर्यंत बँकेत अकाउंट त्यांचं काढून घेतो आणि 9व्या दिवशी जरी आम्हाला अकाउंट नंबर मिळाला तर 10व्या दिवशी आम्ही पेमेंट त्यांच्या खात्यावर टाकतो। अनेक अडचणींचा सामना करून अखेर त्यांनी त्यांच्या व्यवसायात नवी भरारी घेतलीच। की आम्हाला असं वाटायचं की बाबा लोक म्हणाले तसं खरंच होतं का, की आपली डेअरी चलेल का नाही असं वाटायचं। आमचा विश्वास पण आमच्यावर बसायचा नाही कधी कधी, पण निर्भीडपणाने असं एखाद्या वेळेस विचार करायचा की चलू नाही तर बंद पडू, पण आपण कंटिन्यू राहायचं पुढं। 10 लिटर होतं तर दुसऱ्या दिवशी 13 लिटर झालं, चौथ्या दिवशी 16 लिटर झालं, असं 2-3 लिटर वाढत वाढत गेलं। एक 15-20 दिवसापर्यंत आम्हाला एक 50 लिटरची संकलन झालं। तर त्यावेळेस जरा आम्हाला विश्वास बसायला लागला। व्यवसायाच्या ह्या वाटचालीत उमेद अभियानाने त्यांना नेहमीच कुटुंबाप्रमाणे साथ दिली। एखादं कुटुंब चालवताना घरकर्त्याला कसं मदत करणारे लोक असते, तसं व्यवसायामध्ये मला ह्या अभियानामध्ये व्यवसाय कसा करावा ह्याच्यासाठी यांची भरपूर मदत मिळाली। उमेद अभियानाचीही मी आभार मानते।